आता बातमी पुण्यातून। पुण्यामध्ये वेल्हेच्या नामबदलाला केंद्रानं मान्यता दिलेली आहे। वेल्हे तालुका आता राजगड नावानं ओळखला जाणार आहे। या तालुक्यातील अनेक नागरिकांची ही मागणी होती आणि अखेर केंद्रानं यासाठी आता मान्यता दिलेली आहे। त्यामुळे वेल्हेचा नामबदल होणार आहे। वेल्हेचं नाव हे राजगड असं होईल। तर अनेक दिवसांची मागणी मान्य झाल्यानं राजगडवासियांनी आनंद व्यक्त केलेला आहे। राजगड असं तालुक्याचं नामकरण झालं आणि राजगडवासियांनी ढोल ताशांच्या गजरात मावळ्यांचं स्वागत केलेलं आहे। हा अनुभव सांगणार आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। पाहूयात। जगदीश अगदी बरोबर आहे। खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये आनंद जो आहे तो या सगळ्या निर्णयानंतर राजगडवासियांना झालेला आहे, भोरवासियांना झालेला आहे। कारण का मागील कित्येक महिन्यांपासूनची ही मागणी जी आहे ती आता मागणी पूर्ण होते। स्वराज्याची पहिली राजधानी असणाऱ्या राजगड किल्ल्यावरून वेल्ह्याचं नाव जे आहे ते बदलून राजगड तालुका अशा प्रकारची मागणी ही सगळी केली जात होती आणि राज्य सरकारने देखील काही दिवसांपूर्वी मंजुरी दिल्यानंतर आता केंद्राने देखील याला हिरवा कंदील दाखवलेला आहे। लवकरच या पद्धतीचं राजपत्र जे आहे ते देखील आलेलं पाहायला मिळेल। परंतु या सगळ्या निर्णयानंतर मोठ्या प्रमाणामध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण जे आहे ते संपूर्ण तालुक्यामध्ये झालेलं पाहायला मिळतंय। राजगड तालुक्याचे पोस्टर जे आहेत ते अनेकांनी सगळे जिकडे लावलेले पाहायला मिळत होते। इतकंच नाही तर राजगड किल्ल्यावरती जाऊन आनंदोत्सव साजरा देखील काही मावळ्यांनी केलेला पाहायला मिळाला। जे इतिहासाचे अभ्यासक आहेत मागील काही वर्षांपासून ते याचा पाठपुरावा करत होते, त्यांनी देखील एकमेकांना पेढे भरून जे आहे ते या सगळ्या निर्णयाचं स्वागत केलेलं पाहायला मिळालं। त्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना अनेक ठिकाणी हार घालण्यात आले, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, राजगड किल्ल्यावर जाऊन जल्लोष करण्यात आला। त्यामुळे या सगळ्या निर्णयामुळे राजगडवासीय जे आहेत ते आता आनंदात मध्ये पाहायला मिळत आहेत। केवळ राजगडवासीयच नाही तर मग भोर असेल, वेल्हा असेल, मुळशी असेल, इकडे सिंहगडच्या पायथ्याशी राहणारे असेल, या सगळ्यांमध्ये जो आहे तो आनंदाचं वातावरण झालेलं पाहायला मिळतंय। आणि आता नवीन वेल्हे तालुक्याला आता राजगड तालुका असं नाव जे आहे ते दिलं आहे। त्यामुळे जगदीश आनंदाचं वातावरण संपूर्ण तालुक्यामध्ये पाहायला मिळतंय।